नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर सतीश आहेत. आपल्याला आठवतं काही दिवसापूर्वी मी एक लॉस एंजिल्समध्ये अमेरिकेत जे दंगे झाले, घुसखोर लोकांनी जे दंगे केले, त्या संबंधात एक व्हिडिओ केला होता. आता असं दिसून येत आहे की एकटं लॉस एंजिल्स नाही, हे दंग्यांचं लोण अमेरिकेमध्ये आणिक पसरलंय. जवळजवळ 60 अमेरिकन शहरांमध्ये असे दंगे होऊ घातलेत. हे दंगे नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजिल्समध्ये आतापर्यंत त्यांचे जे नॅशनल गार्ड्स आहेत, ते नॅशनल गार्ड तर पाठवलेच आहेत, त्याच्याशिवाय 900 मरीन कमांडो सुद्धा पाठवलेले आहेत. एकूण साधारण 7-1 हजाराचं सैन्य त्यांनी तिथे खर्ची घातलेलं आहे. आपल्याला गंमत वाटेल की हे 7,000 हा जो आकडा आहे, याच्यापेक्षा कमी सैन्य अमेरिकेचं सिरिया आणि इराकमध्ये. तिथे फक्त 5,000चं सैन्य आहे एकूण. म्हणजे अमेरिका मध्य पूर्वेमध्ये जेवढे सैनिक पाठवतं, पश्चिम आशियामध्ये जेवढे सैनिक पाठवतं, त्याच्यापेक्षा जास्त सैनिक त्यांना स्वतःच्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी आणि स्वतःच्या प्रजेच्या आयुष्यात जे अनार्की, मनमानी, दंगा हे चालू आहे, त्याचं नियंत्रण करण्यासाठी लागतायत. हे काही फारसं भूषणावं तर नाहीच आहे. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना याच्यातनं बाहेर कसं पडावं हा प्रश्न भेडसावतोय. त्यातच त्यांनी पुन्हा त्यांचे अगदी विश्वासू सहकारी एलॉन मस्क यांच्याशी भांडण घेतलेलं आहे. डेमोक्रॅटिक पक्ष तर त्यांच्या मागे हात धुवून लागलेलाच आहे. सर्वसाधारणपणे अशी परिस्थिती कुठल्याही देशात निर्माण झाली की देशातले तेव्हाचे सरकार प्रमुख कुठलं तरी बाहेर संकट दाखवायचं, ते संकट अमेरिकेवरती आलंय, म्हणजे त्या देशावरती आलंय असं दाखवून आणि त्या संकटाचा मुकाबला करायला सगळ्या देशांनी एकत्र व्हायला पाहिजे, अशा प्रकारची मांडणी सुरू होते. ट्रम्प यांच्या सौभाग्याची गोष्ट अशी की ही संधी त्यांना इस्रायलनी आपणून आणून दिलेली आहे. आज पहाटे इस्रायलनी इराणवरती प्रचंड समग्र असा हल्ला चढवलाय. तो हल्ला विमानांनी केलाय, मिसाईलनी केलाय, ड्रोननी केलाय, तऱ्हेतऱ्हेची साधनं वापरून त्यांनी इराणवरती हल्ला केला. आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी आपल्या भाषणामध्ये रेडिओ टेलिव्हिजनवर त्यांनी देशाला उद्देशून जे भाषण केलं, त्यांनी या हल्ल्याचं नाव आर्ये ओले असं ठेवलेलं आहे. आर्ये ओलेचा अर्थ आर्य हिब्रूमध्ये सिंहाला म्हणतात. ओले म्हणजे उठलेला, प्रगती झालेला, म्हणजे रायझिंग सन म्हणजे सूर्योदय. आपण त्याला सूर्योदय सुद्धा म्हणू शकतो. ऑपरेशन सूर्योदय त्यांनी सुरू केलेली आहे. जशी भारताने ऑपरेशन सिंदूर केली, तशी ऑपरेशन सूर्योदय इस्रायलने सुरू केली. आणि ही का सुरू केलंय? त्यांनी सांगितलंय की आमच्या समस्त ज्यू प्रजातीच्या मुळावर उठलेले जे लोक आहेत, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही हे ऑपरेशन ओले सुरू केलंय. ऑपरेशन आर्ये ओले सुरू केलेलं आहे, रायझिंग सन. आणि ऑपरेशन सिंदूर सारखंच त्यांनी सांगितलंय की हे ऑपरेशन किंवा ही मोहीम आता किती दिवस चालेल याबद्दल आम्ही काही बंधनं घालत नाही आहोत. हा जो इराणनी जो इस्रायलवर हल्ला करण्यासाठी अण्वस्त्र उत्पादन करण्याचा घाट घातलेला आहे, तो त्यांचा सगळा प्रयोग नष्ट होईपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे, इतकं नेतान्याहूंनी स्पष्ट सांगितलं. बरं, या मोहिमेत त्यांनी काय केलंय तर इराणवरचे जे प्रचंड हल्ले त्यांनी केले, एकाच समयी हे सगळे हल्ले झालेत सकाळी सकाळी. तर त्याच्यात इराणचे अनेक सिनियर म्हणजे वरिष्ठ सेनाधिकारी आणि वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ हे ठार झालेले आहेत. आता कोण कोण गेलेत तुम्हाला एक सांगतो. त्यांचा एक जो गेलाय त्याचं नाव आहे कमांडर हुसेन सलामी. इराणी भाषेमध्ये म्हणजे पर्शियन भाषेमध्ये बंगाल्यांसारखा अचा ओ करण्याचं प्रघात खूप जास्त आहे. त्यामुळे हसेनचं ते हुसेन करतात. तर हुसेन सलामी हा इराणियन रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर म्हणजे क्रांतिकारी सेनेची जी पलटण आहे त्या पलटणीचा प्रमुख होता. त्यांनी आणखीन एक काम केलं होतं.
याच्या आधीचा जो प्रमुख होता कासिम सुलेमानी, त्याला अमेरिकेने ड्रोनच्या साह्याने 2 वर्षाखाली उडवलेलं आहे. ती घटना इराणी लोक अजून विसरू शकत नाही. परंतु हा जो आहे, हा त्याच्या जागी आलेला कमांडर आहे. पण यांनी 23 फेब्रुवारी 2025 म्हणजे 4 महिन्याखाली इराणमध्ये एका शोकसभेत भाषण केलं. ती शोकसभा कोणाची होती? तर इराण पुरस्कृत दहशतवादी गट हिजबुल्ला, जो लेबनॉनमध्ये कार्यरत आहे, त्याचा प्रमुख जो हसन नसरल्ला होता, त्याला इस्रायली सैनिकांनी ठार मारलं. तर त्याच्या करता ही शोकसभा होती. आणि त्या शोकसभेत हे महाराज जे काही बरळले, हुसेन सलामी, ते साधारण असं होतं की आम्ही याच्या मृत्यूचा बदला घेऊ आणि तुमच्या याच्या सारख्या यातना इस्रायली लोकांना भोगायला लावू, अशा प्रकारचं भाषण केलं त्यांनी. हे भाषण करणारा हा हुसेन सलामी हा स्वतःच इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला आहे. आपण परवा पाहिलं ना, पाकिस्तानमध्ये ते जे दहशतवादी मेले, म्हणजे आपण जो त्यांच्या दहशतवादी 9 तळांवरती हल्ला केला होता, त्यात जे प्रमुख दहशतवादी मेले, त्यांच्या शोकसभेमध्ये प्रत्यक्ष पाकिस्तानचे सेनाधिकारी गेलेले होते. म्हणजे त्यांचं गुळपीट आहे नक्कीच. तद्वतच इराणच्या सैनिकांनी या प्रकारची मानवंदना देणं हे सुद्धा अत्यंत अनुचित आहे. परंतु त्यांच्या देशात ते व्हॅलिड आहे. तर हा जो त्यांनी ज्याच्याबद्दल श्रद्धांजली दिली, तो जो मारला गेला, तो तर मारला गेला नसरल्ला, पण आता श्रद्धांजली देणाऱ्याला श्रद्धांजली देण्याची वेळ आलेली. आणि ती श्रद्धांजली इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी दिलेलीच आहे, की तो त्यांनी राष्ट्राकरता देह ठेवला वगैरे वगैरे, ते नेहमीची भाषण. त्याच्याशिवाय बरेचसे सिनियर जनरल्स मेले. मेजर जनरल गोलाम अली रशीद म्हणून एक होते, ते गेले. नंतर सेंट्रल हेडक्वार्टरची कमांड जी होती, आण्विक कमांड, त्याचे आणखीनही महत्वाचे लोक मारण्यात आले. मेजर जनरल मोहम्मद हुसेन बाघेरी हे इराणचे सर्वोच्च सिनियर जनरल, जे खामेनीच्या नंतर ज्यांचा हुकूम चालतो, त्यांना सुद्धा निपटवून टाकलं. म्हणजे इस्रायल इराणवरती सहू बाजूने हल्ला करताय. आणि इथे ते थांबलं नाही, माणसं तर मारलीच, त्याच्याशिवाय त्यांनी 2 अणुशास्त्रज्ञ सुद्धा टिपलेले आहेत. ते अणुशास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी तेहरानची आणि मोहम्मद आणि फरदून अब्बासी हे 2 होते. त्या दोघांना सुद्धा इस्रायली सैनिकांनी, इस्रायली सैन्याने किंवा एअरफोर्सनी म्हणू आपण, आज पहाटेच्या बांबहल्ल्यात ठार केलेलं आहे. त्यामुळे इराणची ती बाजू लंगडी झालेली आहे. परंतु ते लोकांपुढे दुसरी बाजू नेमण्यासाठी ते आता जितम मया टाईपच्या घोषणा करतायत. त्यांनी मिसाईल्स काहीतरी लॉन्च करायला रेडी केलेत वगैरे. अमेरिका त्याचा सहज पाडाव करू शकेल, त्यात काही प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की ब्रिटन त्याला का जॉईन झालं? अमेरिकेला तर ब्रिटन जॉईन झालंच आहे, परंतु आता जो प्रश्न पडलेला आहे की या लढाईमध्ये कोण कोणत्या बाजूने आहे, तर नॉर्थ कोरिया, रशिया आणि इराण आणि पाकिस्तान हे एका बाजूला उभे ठाकलेले आहेत. दुसऱ्या बाजूला सध्या अमेरिका आणि इतर देश आहेत. ही विश्वयुद्धाची नांदी तर नव्हे ना, असं वाटण्याचं कारण असं की इराणने जर अण्वस्त्र शक्ती काबूत आणली आणि अणुबॉम्ब जर बनवला, तर अणुबॉम्ब टाकण्याला जी मानसिकता लागते ती इराणमध्ये भरपूर आहे. कट्टरता एक लागते ना, की इतकी माणसं मरणार आहेत पण तरी मी अणुबॉम्ब टाकतो, ती तिथे भरपूर आहे. म्हणून हा प्रकार थोडासा झालेला आहे. आणि इस्रायल म्हणूनच अतिशय सावध झालेला आहे की इराणच्या हातामध्ये जर अण्वस्त्र लागली तर ते दुसऱ्याच दिवशी इस्रायलचं अस्तित्व संपवतील, इतका त्यांच्या मनात इस्रायलींबद्दलचा द्वेष आहे. खरं म्हणजे तसंही नाहीये बरं का. इस्रायलचं जे तांत्रिक कौशल्य आहे, त्या कौशल्याचा एका काळी इराणनी स्वतःकरता वापर करून घेतलेला आहे. शहा जेव्हा इराणमध्ये राज्य करत होता तेव्हा त्यांना अनेक प्रोजेक्ट्सना मदत इस्रायली तंत्रज्ञांनी केलेली. परंतु आता सध्याचे जे आहेत अध्यक्ष, ते का भांडतायत, तर त्याचं कारण असं, त्यांना सगळ्या मुस्लिम जगाचं, ज्याला मुस्लिम उम्मा म्हणतात, मुस्लिम जगाचं नेतृत्व करायचं आहे. आणि त्याच्याकरता सॉलिड कंटेन्शन मध्ये कोण आहेत? सौदी अरेबिया आणि इराण. इराणला हे शक्यतो येऊ देत नाहीत, तो शिया देश आहे वगैरे सांगत राहतात. पण
सौदी अरेबिया, त्याचं काय? सौदी अरेबिया तर या लोकांना येऊ देणार नाही, इराण सारख्या लोकांना. तर हा एक फार महत्वाचा प्रकार आता चालू झालेला आहे. आणि त्याच्याकरता मग वाटेल ती वचनं द्यायची, वाटेल ती लढाई कल्पना करायची, आम्ही जिंकणार होतो वगैरे वगैरे सगळं ते सुरू झालं. आणि त्याचा परिणाम आता इराणवरती जाणवायला लागलेला आहे. कारण अमेरिकेने इराणची मदत तर बंद केलीच सगळी, आतापर्यंत चालू होती खरं म्हणजे. परंतु आता प्रत्यक्ष हल्ला सुद्धा इराणवर करायला अमेरिका मागे पुढे पाहणार नाही, अशा प्रकारची स्टेटमेंट्स डोनाल्ड ट्रम्प यांनी परवा कॅनडात जो संध्याकाळी परिषद झाली तिथे घेतलेली आहे. कारण हे फार भयंकर झालंय, असं यापुढे होत नसे. तर अशी ही परिस्थिती सध्या झालेली आहे. आता याच्यामध्ये अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पने जाहीरच केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्पने सांगितलेलं आहे की इराणने जर बदला घेतला, कारण इराणचे अली खामेनी गप्प बसू शकत नाही. इराणच्या सगळ्या आण्विक तळांवरती सुद्धा इस्रायलने हल्ला केलाय बरं का. हा किती सर्वंकष हल्ला आहे हे आपल्याला जर जाणून घ्यायचं झालं तर आपण हे ती यादी फक्त वाचूया. इराणचा तेहरान, राजधानी तेहरान इथे हल्ला झालाय. तेहरानमध्ये बिल्डिंग्स कोसळल्या. पाराचीन म्हणून तेहरानच्या जवळ एक जागा आहे, तिथे आण्विक प्रोसेसिंग होतं. पाराचीनला हल्ला झाला. अराक नावाचं एक गाव आहे, तिथे हल्ला झाला. दक्षिणेला फोर्डो नावाचं एक गाव आहे, तिथे हल्ला झाला. दक्षिणेला नतांज म्हणून साधारण 500-700 किलोमीटरवरती तेहरानपासून जे गाव आहे, त्या नतांजमध्ये यांची युरेनियम प्युरिफिकेशन लॅबोरेटरी आहे, तिथे हल्ला झाला. सगंध आणि याझद या 2 शहरांवरती हल्ले झाले. त्यातलं याझद हे यज्ञाचं पर्शियन रूप आहे. तिथे पारशी धर्माचा उदय झाला. अग्निपूजक पारशी ते यज्ञ करणारे लोक होते. तर तो याझद ठिकाणी ते यज्ञ करायचे, तिथे हल्ला झाला. आणि त्याच्या दक्षिणेला बू शहर नावाचं जे एक शहर आहे, जिथे उत्तम सुवासिक फुलं कायम असायची. बू म्हणजे वास, तर जिथे चांगला वास येईल असं ते बू शहर होतं. तिथे त्यांची मोठी याची लॅबोरेटरी आहे, आण्विक लॅबोरेटरी, आपल्या BRC सारखी. तर तिथे हल्ला झालेला आहे. म्हणजे त्यांनी इराणवरती अशी जागा सोडली नाही हो की जिथे असे हल्ले झाले नाही. आणि त्यांचं पुन्हा बंदर अब्बासला जे तेलशुद्धीकरण कारखाना आहे तिथे सुद्धा हल्ला झालाय. आगीचे डोंब उसळलेले आहेत. आणि इराणला आता पंचायत झालीय की आता याच्या पुढे करायचं काय. खामेनीने सांगितलं आम्ही याचा इस्रायलला जबाब देऊ. त्यांनी विमानं तयार करायला सांगितले उडण्याकरता वगैरे. शक्यता अशी आहे की भारताकडनं धडा घेऊन इस्रायल ही विमानं जमिनीवरच नष्ट करेल. बघूया काय घडतं ते. आणि अमेरिकेने तर सांगितलंच आहे की इराणनी जर इस्रायलच्या विरुद्ध तलवार उपसली तर आम्ही मध्ये येऊ आणि आम्ही तुमचा खात्मा करू. कारण अमेरिकेला इराण सारखं चिरवतच असतं की तुमच्या नाकावर टिचून आम्ही अणुबॉम्ब बनवतोय असं ते सांगत असतात. तर ते आता उलगडण्याची वेळ आलेली आहे. आपण सर्वांनी अतिशय सावध असलं पाहिजे. कारण भारताची पंचायत अशी आहे की भारत इराणशी पण दोस्ती चाहतो आणि अमेरिकेशी पण मैत्री त्याला हवी असते. हे दोन्ही एकत्र होणं शक्य नाही. इस्रायलची मैत्री हवी असते. इराणमध्ये जर क्रांती झाली, इराणचे लोकांचे इतके हाल झाले की ते म्हणतील की या सगळ्या राजकीय नेत्यांना उखडून टाकावं, नवीन पुन्हा पुनर्रचना करावी, तर इराणचा प्रश्न थोडा सहानुभूतीने सुटेल. तसं जर झालं नाही तर हे सगळे पंचमस्तंभी इराणमध्ये जे घुसलेले असतील ते त्यांची आण्विक क्षमता नष्ट करण्याच्या मागे असतील. आणि मग इराण जास्त एक देश उरेल, बांगलादेश अर्थातच. कारण की तिथे त्यांचं जर युरेनियम आणि न्यूक्लिअर रिसर्च वगैरे सगळं थांबलं तर त्यांच्याकडे दाखवायला शस्त्र सुद्धा राहायचं नाही. बघूया काय होतं ते. यानंतर याच्या पुढे ज्या काही घडामोडी होतील आणि ज्याच्यात नरेंद्र मोदी सुद्धा भाग घेतील. कारण नरेंद्र मोदींच्या मते हे युद्ध अजिबातच व्हायला नको. आपल्याला दोन्हीकडनं फायदा असतो आता. कारण इराणकडनं आपल्याला तेल मिळतं आणि युरोपकडनं इतर सगळ्या गोष्टी मिळतात. युद्ध झालं की जशी आता एअर स्पेस बंद झाली आहे तसं भारत आणि मध्य पूर्व आणि युरोप याच्यातला संपर्कच तुटून जाईल. आणि तो काही आपल्याला फारसा फायद्याचा ठरणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपली सावधगिरी फार महत्वाची आहे. आता बघा ना, आजच पहाटे एअर इंडियाचं विमान कोसळलं. काल एअर इंडियाचं विमान कोसळलं अहमदाबादला. अतिशय दुःखद घटना होती. आणि त्यातल्या प्रवाशांपैकी एकच प्रवासी नशीबवान होता, तो वाचला. बाकी सगळे प्रवासी मृत पावलेले आहेत. त्या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपण पुढे आपला व्हिडिओ घेऊन जाऊया. अशी एक शक्यता आहे की हा जो हल्ला झाला इराणमध्ये, तो हल्ला इस्रायलने जाणून बुजून केलेला आहे. कारण इस्रायलला इराणची जी न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी ती टेस्ट करायची होती आणि शक्य झाल्यास ती उद्ध्वस्त करायची होती. आणि तसा उद्ध्वस्त करणारा हल्ला इस्रायलने खचितच केलेला आहे. त्याचे पडसाद, त्याचे परिणाम काय होतात
ते आपण सगळेच अत्यंत सावधपणे बघणार आहोत. पण आता तरी अशी परिस्थिती मुस्लिम उम्मामध्ये आहे की एक जण दुसऱ्याचे गळे कापायला बसलेला आहे. या हल्ल्याच्या परिणामाने काय परिस्थिती झाली आपण लक्षात घ्या. भारतावरती याचा काय परिणाम होणार आहे तेही लक्षात घेऊया. ताबडतोब क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये 7% वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. जगभरातली शेअर मार्केट खाली आलेली आहेत. कारण भीती ही आहे की एकदा पश्चिम आशियामध्ये 6 देशांची एअर स्पेस बंद झाली की त्यानंतर तिथनं जे तेलाची वाहतूक होते त्या तेलाच्या वाहतुकीच्या इन्शुरन्सचा खर्च प्रचंड वाढतो. कारण धोका असतो, तिथे लढाई होऊ शकते. तेलाच्या टँकरवरती बॉम्ब पडला तर सगळा टँकरच जळून जातो. तर त्याच्याकरता इन्शुरन्सचा खर्च वाढतो. तो इन्शुरन्सचा खर्च तुमच्या आमच्या पेट्रोल घेण्याच्या प्रकारातच वसूल होणार असतो. त्यामुळे महागाई या सगळ्या देशांमध्ये वाढणार आहे. आणि हे सगळं होत असताना आपल्याला सावध अशा करता राहायचं की त्या फ्रंटवरती जी लढाई होतीये त्या लढाईमध्ये अमेरिकेला मदत करायला पाकिस्तान तयार आहे. त्यामुळे सध्या अमेरिका आणि पाकिस्तानची मैत्रीचं वातावरण दिसतंय. हा आपल्याकरता चांगला सिग्नल कधीच नसतो. अमेरिका पाकिस्तानला हवी तशी जर मदत करते ते सगळी शस्त्रास्त्र आपल्यावरतीच रोखली जातात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे मागे सांगितलं होतं की हा युद्ध करण्याचा समय नाही, ते अजूनही तितकंच खरं आहे. पण युद्ध करण्याचा समय नसला तरी सुद्धा सावध राहण्याचा समय कधी संपत नाही. आपल्याला सावध राहायलाच लागेल. एअर इंडियाचं विमान पडलं ते सुद्धा कशामुळे पडलं आपल्याला तर माहित नाहीये. त्याचा काही घातपात होता का त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. आणि एकूणच आपण जर सावध असलो तर त्याच्यातनं वाचणार आहोत. नाहीतर आपल्याला सुद्धा याची झळ पोहोचू शकते. ही माहिती आपल्यापर्यंत न्यायची होती म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आम्हाला तसं जरूर कळवा. नमस्कार आणि धन्यवाद.